राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादाचा मोठा भडका उडालाय। बीडमधल्या एका पत्रकार परिषदेचा संदर्भ देत महाराष्ट्र काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या पोस्टमुळे एक नवा वाद निर्माण झालाय। काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केल्यानं सत्ताधारी महायुतीनं यावर अत्यंत तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय। गुंगी गुडिया वक्तव्याचा वाद तापला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवरील काँग्रेसच्या टीकेवर पलटवार। राष्ट्रवादीच्या नेत्यांसह महायुतीचे नेतेही काँग्रेस विरोधात मैदानात। काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडियावर सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करताना सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील असा सवाल करण्यात आलाय। बीडमधील एका पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसनं ही टीका केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी फोनवरून प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या या टीकेचा तीव्र निषेध व्यक्त केला। त्यांनी काँग्रेसनं याबद्दल तत्काळ माफी मागावी आणि ती पोस्ट मागे घ्यावी अशी मागणी केली आहे। अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलेलं आहे की बीडमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देऊन झाल्यानंतर वारंवार तेच प्रश्न विचारले जात असल्यामुळे त्यांनी बोलणं थांबवलं होतं। मात्र काँग्रेसनं त्या व्हिडिओचा विपर्यास करून टीका केली आहे। उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्ती एक आमदाराला ज्यांच्या प्रतिमेच्या अनुषंगाने आधीच सांगितलं त्यांना त्यांच्याकरवी पत्रकारांना चूप बसवतात, हे लोकशाहीला आणि एकंदरीत समाज जीवनाला अशोभनीय आहे। गुंगी गुडिया ही शिवी आहे का? गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का? गुंगी गुडिया हा काही अनपार्लमेंटरी विषय आहे का? नाही, हे एक वर्णन आहे आणि ते वर्णन जसं तो शब्द आहे अगदी तशा स्वरूपामध्ये हा उपमुख्यमंत्री यांच्यावर तो अत्यंत व्यवस्थित पद्धतीने बसला आहे। महाराष्ट्र काँग्रेसकडून सोशल मीडियावर बीडमधील एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय। या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बोलण्यापासून थांबवताना दिसत असल्याचा दावा केला गेलाय। काँग्रेसच्या या पोस्टमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलं। काँग्रेसच्या या खोडसाळ पोस्ट नंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार पलटवार करण्यात आला। ज्या पक्षानं देशात इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासारख्या महिला नेतृत्वाचा आदर केला, त्याच काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्रातील एका महिला उपमुख्यमंत्र्यांबाबत अशा प्रकारची हीन पातळीवरील भाषा वापरली जाणं दुर्दैवी आहे, असे खडे बोल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनावले। काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही। एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्रा वहिनींच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे, हे यातून दिसतं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांनी सुनेत्रा वहिनींची माफी मागावी, एक्सवरून ती पोस्ट तात्काळ डिलीट करावी आणि ज्या 40 पैशाच्या लावारिस कार्ट्यांनी त्या पोस्ट केलेल्या आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर द्यावं, नाहीतर हे आंदोलन लहान होता होता इतकं मोठं होणार की काँग्रेसच्या विनाशाचं कारण हे सुनेत्रा वहिनीवर केलेली खालच्या पातळीवरील टीका ठरेल, एवढं मात्र काँग्रेसने लक्षात घ्यावं। काँग्रेस हा पक्ष सुसंस्कृत विचाराचा पक्ष म्हणून ओळखला जायचा, महिलेचा सन्मान करणारा पक्ष म्हणून ओळखला जायचा आणि जवाहरलाल नेहरूजी असतील, महात्मा गांधीजी असतील, इंदिरा गांधीजी असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, या सर्व महामानवाच्या विचारावर चालणारा पक्ष म्हणून ओळखला जायचा। परंतु आज काँग्रेस विचारापासून तर दूर गेलेली आहे, लोकांपासून कधीच दूर गेलेली आहे। ती काँग्रेस या महाराष्ट्रामध्ये आज त्यांच्या मानसिकतेचं दर्शन घडवते आहे। स्वर्गीय इंदिराजी ज्या वेळेला पंतप्रधान घडल्या त्यावेळेला त्यांना सुद्धा गुंगी गुडिया म्हटलं जात होतं, परंतु अतिशय चांगले निर्णय त्यांनी घेतले। बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, तनखे रद्द केले, 20 कलमी कार्यक्रम आणला आणि जगातील अतिशय पॉवरफुल अशा महिलांचा ज्याला उल्लेख होतो त्याच्यामध्ये इंदिराजींचा उल्लेख होतो। हे काँग्रेस विसरली का? आणि त्याच्यामुळे गुंगी गुडिया म्हणणं हे एका अर्थाने महिला नेतृत्वाचा अपमान आहे। काँग्रेसनं केलेल्या या वादग्रस्त पोस्टवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना घेरलंय। काँग्रेस नेत्यांनी या पोस्टचं समर्थन करण्यापेक्षा तातडीनं माफी मागण्याची तयारी दाखवायला हवी होती,
मात्र त्याचं समर्थन होत असेल तर त्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलाय. सुनेत्रा वहिनींचं खूप मोठं काम, सामाजिक काम यापूर्वी या राज्यामध्ये राहिलेलं आहे आणि निश्चित प्रकारे ज्यांनी कोणी असं हे केलं असेल त्यांनी जाहीर ह्या राज्याची, सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी हे आपल्या माध्यमातून मी जो टीका करणार आहे त्याला निश्चित प्रकारे त्यांना सांगतो. अनेक लोकांना अजितदादांची सवय झालेली आहे. दादा आक्रमक पद्धतीने भूमिका मांडायचे, बोलायचे. एखादा अन्याय त्या ठिकाणी झाला, किती मोठा नेता असेल तर गप्प बसायचे, नाही तर गप्प करायचे त्याला. पण तीच अपेक्षा तुम्ही सुनेत्रा काकींकडनं ठेवणार असाल तर मला वाटत नाही ती कधीच त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते, कारण दादांची जागा कुणीच तिथं येऊ शकणार नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेसच्या प्रवृत्तीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी थेट प्रत्युत्तर दिलंय. कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही, त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे. बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत. काँग्रेसला हे शब्द वापरताना थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे. एका या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंच्या बद्दल अशा प्रकारचे अपशब्द काढणं म्हणजे या महाराष्ट्राच्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे. आणि लाडक्या बहिणी काय करू शकतात हे 2024ला दाखवून दिलेलं आहे. देशाच्या राजकारणात गुंगी गुडिया हा शब्द तसा नवा नाही. याआधी माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यावर टीका करण्यात आलेली होती. 1966 मध्ये ताशकंद इथे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं अचानक निधन झालं. त्यामुळे भारताला नवीन पंतप्रधान निवडणं आवश्यक होतं. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मोरारजी देसाई हे अतिशय ज्येष्ठ, अनुभवी आणि कणखर नेते पुढे होते. मात्र सिंडिकेट नेत्यांना मोरारजी देसाई हे आपल्या नियंत्रणात राहतील असं वाटत नव्हतं. काँग्रेसच्या सिंडिकेट नेत्यांना असा पंतप्रधान हवा होता जो त्यांच्या सांगण्यानुसार काम करेल आणि प्रशासनावर आपलं नियंत्रण ठेवू शकेल असं नेतृत्व हवं होतं. इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनवल्या जवाहरलाल नेहरूंच्या नावाचा आणि लोकप्रियतेचा राजकीय फायदा निवडणुकीत होईल, तसंच त्या प्रशासकीय दृष्ट्या नवख्या असल्यानं त्यांना आपल्या तालावर नाचवता येईल असा सिंडिकेटचा अंदाज होता. याच राजकीय रणनीतीचा भाग म्हणून मोरारजी देसाई यांचा पराभव करत इंदिरा गांधी 24 जानेवारी 1966 रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. पंतप्रधान पदाच्या सुरुवातीच्या काळात 1966 ते 1968 यावेळी इंदिरा गांधी संसदेत किंवा विरोधी पक्षांच्या आक्रमक प्रश्नांना उत्तर देताना त्यांना संकोच असायचा. लोकसभेत विरोधकांच्या तीक्ष्ण हल्ल्यांसमोर त्या अनेकदा शांत राहायच्या किंवा प्रभावीपणे उत्तर देऊ शकत नव्हत्या. प्रख्यात समाजवादी नेते आणि विचारवंत डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधी यांना संसदेत गुंगी गुडिया असं संबोधलं होतं. यावरून त्यावेळी देखील गदारोळ झाला होता. विरोधी नेत्यांनी आणि पक्षातील सिंडिकेटनं इंदिरा गांधींचा एक हतबल, बाहुल्यासारखे आणि नियंत्रणात राहणाऱ्या नेत्या समजून गुंगी गुडिया असं म्हटलं होतं. मात्र अवघ्या 3 ते 4 वर्षात इंदिरा गांधींनी आपल्या राजकीय मुत्सद्दीपणानं, कठोर निर्णयांनी आणि कणखर नेतृत्वानं हीच प्रतिमा मोडून काढली आणि त्या भारतीय राजकारणातील सर्वात शक्तिशाली आणि आयर्न लेडी म्हणून समोर आल्या. 1971च्या युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव करून बांगलादेशची निर्मिती केली. या ऐतिहासिक विजयानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील संसदेत त्यांचं वर्णन दुर्गा असं केलेलं होतं. आता पुन्हा त्या राजकीय घटनांची पुनरावृत्ती होणार काय अशी चर्चा आता राज्याच्या राजकारणात व्यक्त होऊ लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.